नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण GST रेट्स काय आहेत, किती आहेत याबाबतीत चर्चा करू. GSTचे रेट्स झिरो रेटेड टॅक्स स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये इसेन्शियल आयटम समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर 5% आयटम आहेत जे कॉमन दररोज वापरले जाणारे साधारणतः आयटम हे 5%च्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत. 12%चे काही आयटम्स आहेत, 18% आणि 28%. म्हणजे एकूण झिरो रेट 5%, 12%, 18% आणि 28% अशा पद्धतीच्या टॅक्स स्ट्रक्चर आता GSTमध्ये आहे. आता चार जे काही रेट आपल्याला 5, 12, 18, 28 दिलेला आहे हा सर्व राज्यांच्या करता समान टॅक्स स्ट्रक्चर आहे पूर्ण देशाकरता. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 81% आयटम्स हे 18% किंवा त्याच्यापेक्षा खाली त्याच्यावरती कर लावण्यात आलेला आहे. आणि राहिलेले फक्त 19% आयटम्स जे आहेत ते 18%च्या वरती म्हणजे 28% मध्ये समाविष्ट केलेले, 18 आणि 28 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. काय आहे एक्झम्प्ट लिमिट मधले आयटम्स किती आहेत आणि पर्सेंटेज वाईज साधारणतः आयटम्सचं जर आपण बघितलं तर 7% आयटम्स एक्झम्प्ट कॅटेगरीमध्ये आहेत, 14% हे 5% कॅटेगरीमधले आहेत, 17% 12 मध्ये आहेत आणि 18%चे आयटम्स जे आहेत ते 43% आहेत. तर 28% मध्ये फक्त 19% आयटम्स आहेत ज्याचा सर्वसामान्य जनतेला त्याच्यावरती बोज जो आहे तो पडत नाही. आणि पूर्वीच्या असलेल्या टॅक्स स्ट्रक्चरमुळे भरपूर टॅक्स आपल्याला द्यावा लागत होता, पण GSTमध्ये तो टॅक्स कमी झालेला आहे. एक्झम्प्ट कॅटेगरीमध्ये कोणकोणते आयटम्स येतात, एक्झम्प्ट कॅटेगरीमध्ये कोणकोणते आयटम्स येतात तर त्याच्यामध्ये इडेबल आयटम्स जे काही आहेत, इडेबल आयटम्स जे आहेत आटा आहे, व्हेजिटेबल्स आहेत, प्रिंटेड बुक्स आहेत, न्यूजपेपर, बँगल्स, हँडलूम आयटम्स, स्टॅम्प, सिंदूर, फ्रेश ज्यूस, बल्क बटर मिल्क, एग्स, मिल्क वगैरे वगैरे. सर्व्हिसेसमधलं जे आहेत, जे हॉटेल इंडस्ट्री जी आहे ती 1000 रुपयेपेक्षा ज्यांचं बिलिंग आयटम्स कमी आहेत, रूमचे चार्जेस 1000 पेक्षा कमी आहेत, ते GSTमधनं या कॅटेगरीमधनं एक्झम्प्ट केलेले आहेत. 5%च्या स्लॅबमध्ये कोण आहेत, 5%च्या स्लॅबमध्ये मिल्क पावडर, ब्रँडेड पनीर, ब्रँडेड आयटम्स जे आहेत, फ्रोजन व्हेजिटेबल्स, कॉफी, टी, स्पायसेस, पिझ्झा, ब्रेड हे जे आहेत 5% मध्ये आहेत. 5% मधल्या सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री, रेल्वे, एअर ट्रान्सपोर्ट आणि छोटे रेस्टॉरंट्स हे 5% GSTच्या स्लॅबमध्ये येतात. 12%च्या स्लॅबमध्ये कुठल्या कंपनीत किंवा कुठल्या आयटम्स येतात तर मोबाईल फोन, बटर, चीज, घी, ड्रायफ्रुट्स, पॅकेज फॉर्ममध्ये जे आहेत ते सॉसेस, फ्रूट, ज्यूस, नमकिन्स हे सर्व जे आहेत जे रोज लागत नाहीत असे आयटम्स हे 12%च्या स्लॅबमध्ये आहेत. नॉन AC हॉटेल्स, बिझनेस क्लास एअर तिकीट्स हे जे आहेत, फिल्टर सिगारेट्स, वर्क कॉन्ट्रॅक्ट्स हे 12% मध्ये आहेत. 18% मध्ये मेजर आयटम्स नोटबुक, स्टील प्रॉडक्ट्स, प्रिंटेड सर्किट्स, कॅमेरा, स्पीकर्स, मॉनिटर, रिफाइंड शुगर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, पेस्ट्रीज, केक यामध्ये काही आयटम मिक्स मोडमध्ये येतात तर काही आयटम्सवरती 18% चार्जेस आहेत. AC हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, बार, अल्कोहोल लिक्विड प्रोव्हाइड करणारे, टेलिकॉम सर्व्हिसेस, IT सर्व्हिसेस, ब्रँडेड गार्मेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. 28% मध्ये सर्व लक्झरी आयटम्स, पान मसाला, सिगारेट, पेंट, डिओड्रंट, शेविंग क्रीम्स, आफ्टरशेव, हेअर शॅम्पू, ड्राय सनस्क्रीन वगैरे, ATM वेंडिंग मशीन्स, व्हॅक्यूम क्लीनर अशा पद्धतीचे सर्व आयटम्स हे 28% मध्ये येतात. 5 स्टार हॉटेल्स, रेस क्लब, बेटिंग, सिनेमा हे 28%च्या स्लॅबमध्ये येतात. आता या आयटम्स आपण पाहिले त्यातलं इनपुट टॅक्स क्रेडिट ही एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट कधी मिळतं, त्याच्यासाठी काय काय गोष्टी घडलेल्या असल्या पाहिजेत. इनपुट टॅक्स क्रेडिट आपण जे काही इनवर्ड सप्लाय केलेले आहेत, जे आयटम्स किंवा सर्व्हिसेस आपण बॉरो केलेले आहेत, खरेदी केलेल्या आहेत, परचेस केलेल्या आहेत त्यावेळेला आपल्याला इनवर्ड सप्लाय मिळतो, इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो मिळतो. इनपुट टॅक्स क्रेडिट मॅन्युफॅक्चरिंग पासून ते लास्ट कस्टमर पर्यंत ती चेन कंप्लीट होईपर्यंत सर्व फेजेसमध्ये तो मिळतो. म्हणजे कंपनीने एका डीलरला सप्लाय केला, डीलरनी दुसऱ्या डीलरला सप्लाय केला, डीलरनी होलसेलरला, होलसेलरनी रिटेलरला, तर रिटेलरपर्यंत ही इनवर्ड टॅक्स क्रेडिटची चेन कंटिन्यू राहते. ज्यावेळेला तो कस्टमरला सेल केला जातो तिथे इनपुट टॅक्स क्रेडिट संपतं.
सर्व राज्यांच्या मध्ये टॅक्स क्रेडिट मिळणार. महाराष्ट्रातनं सेल तुम्ही कर्नाटकमध्ये केला तरीही त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. कर्नाटकनी तमिळनाडूमध्ये सेव्ह केला, तिथून खरेदी केला तरी इनपुट टॅक्स क्रेडिट हे मिळणार आहे. इनपुट टॅक्सची ऍडजस्टमेंट जी आहे, काही वेळेला CGSTची ऍडजस्टमेंट ही मेजर ऍडजस्टमेंट CGST मध्ये होते, काही वेळा ती IGST मध्ये पण ऍडजस्टमेंट होते. SGST आणि UTGSTची ऍडजस्टमेंट SGST मध्ये म्हणजे इनपुट SGST हा आउटपुट SGST मधनं वजा केला जातो. काही वेळेला इनपुट SGST हा IGST मध्ये सुद्धा ऍडजस्ट केला जातो. टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. IGST हा IGST मध्ये ऍडजस्ट होतो, अदरवाईज तो CGST मध्ये सुद्धा ऍडजस्ट होतो. समजा आपली खरेदी सर्व महाराष्ट्रात नाही पण विक्री सर्व ही परराज्यात असेल तर आपलं इनपुट क्रेडिट CGST मध्ये असणार आहे आणि आउटपुट GST हा IGST असणार आहे. तर त्यावेळेला ते ऍडजस्टमेंट आपल्याला अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे रिटर्न्स आपल्याला भरावे लागतात. पण हे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्यासाठी म्हणून काय काय पूर्ण झालं पाहिजे तर आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. फर्स्ट, त्याचं इनव्हॉइस, त्याचे डेबिट नोट, क्रेडिट नोट, सप्लिमेंटरी इनव्हॉइस हे सप्लायरनी इश्यू केलेलं पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडून सर्व्हिसेस किंवा आपण माल खरेदी केलेला आहे त्यांनी त्याचं इनव्हॉइस जनरेट केलेलं पाहिजे, पहिलं आयटम. दुसरं की त्या आयटमची सर्व्हिस आपल्याला मिळालेली असली पाहिजे. म्हणजे माल विक्रीचा परफॉर्मा इनव्हॉइस दिलेला आहे आणि माल पाठवलाच नाही तर नाही, त्याचं मालाची सर्व्हिस आपल्याला, तो माल किंवा सर्व्हिस मिळालेली असली पाहिजे. ज्यांनी माल विकलाय आणि आपण खरेदी केला असेल तर आपल्याला ज्या पार्टीनी माल विकलेला आहे त्या पार्टीनी त्याचं GST रिटर्न फाईल केलेलं असलं पाहिजे. चौथं की जो टॅक्स त्यांनी लावलेला आहे, जो टॅक्स त्यांनी चार्ज केलेला आहे तो त्यांनी सरकारच्या खात्यामध्ये भरलेला असला पाहिजे. जर तो भरलेला असेल आणि त्यांचं इनव्हॉइस आणि आपलं इनव्हॉइस हे मॅच झालं असेल तरच आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. इनपुट टॅक्स क्रेडिट फक्त आपल्या टॅलीमध्ये दाखवतं म्हणून ते मिळणार नाहीये. टॅलीमध्ये फक्त एवढं मिळणार आहे हे दिसतं, पण प्रत्यक्षात त्या सप्लायरनी या 5 गोष्टी पूर्ण केल्या असतील तरच आपल्याला त्याचं इनपुटचं टॅक्स क्रेडिट मिळतं. खरेदीवरती केलेलं GST जे आपण दिलेलं असतं त्याचं आपल्याला क्रेडिट मिळतं. काही उदाहरण आपण बघूया. सुपर कार लिमिटेड, रत्ना स्टील्स. रत्ना स्टीलकडनं सुपर कार्स लिमिटेडनी काही इनव्हॉइस, टॅक्स इनव्हॉइसनी माल खरेदी केलेला आहे. त्या पद्धतीनं मालचे इनव्हॉइस हे आपले दिसत आहेत. त्यांनी पुढे काही माल आउटवर्ड सप्लाय केलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सुपर कार लिमिटेडचे इनवर्ड सप्लाय दिसतो आहे की 2,25,000चा आहे, 40,500 त्याच्यावरती GST झालेला आहे. आउटवर्ड माल विकलेला जो आहे तो 2,36,500चा माल विकला आहे, त्याच्यावरती 42,570 रुपये त्यांना द्यावे लागणार आहेत. ती टोटल कदाचित आपल्याला खाली दिसत नसावी. तर या पद्धतीनं त्यांनी रत्ना सेल्सवाल्यांनी पहिल्यांदा GSTR1 भरायचं आहे आणि त्यांनी समजा 3 बिल GSTR1 मध्ये भरलेत आणि 1 बिल भरायचं राहून गेलं. त्यानंतर सुपर कार्सवाल्यांनी त्यांचं सेलवरचं GSTR1 रिटर्न भरायला हवं, त्यांनी ते रिटर्न्स भरलेलं आहे. आता सुपर कार लिमिटेडचं GSTच्या पोर्टलवरती काय परिस्थिती असणार आहे? हे रिटर्न GSTच्या पोर्टलवरती गेलं रत्ना स्टीलचं. सुपर कारवाल्यांनी भरलेलं GSTचं पोर्टलवरचं रिटर्न तिथं गेलेलं आहे. पुढच्या तारखेला ज्या गोष्टी रिकन्साईल व्हायला हव्यात त्या रिकन्साईल होतील आणि आपल्याला नंतर लक्षात येईल की एक बिल जे आहे त्या सुपर कार लिमिटेडला याचं क्रेडिट जे आहे, आता हे 3 बिलाचं 7, 8 आणि 10 इनवर्ड नंबरचं मिळणार आहे, पण 6 नंबरचं मिळणार नाही आहे. कारण हे तिन्ही मॅच झाले पण 6 नंबर मॅच झालेलं नाही आहे. 6 नंबरचा आयटम त्या इनव्हॉइसच्या लिस्टमध्ये नाही आहे. मॅच होणारे आपण मॅच केले. आता हे आयटम दिसत नाही आहे. 18,000चं काय, त्यांनी ते इनवर्ड रत्ना स्टीलवाल्यांनी 18,000चं इनव्हॉइस रिटर्नमध्ये भरलेलं नाही आहे. तर सुपर कार लिमिटेड मध्ये ते 18,000चं रिप्लिकेशन झालेलं नाही, त्याचं टॅक्स क्रेडिट त्यांना मिळणार नाही. तर रत्ना सेल्स सुपर कारवाले रत्ना स्टील्सला कॉन्टॅक्ट करून ते त्यांना इन्फॉर्म करतील की बाबा हे जे 6 नंबरचं बिल आहे ते 6 नंबरचं बिलचं इनव्हॉइस जे आहे ते तुम्ही जनरेट करा, त्याचं रिटर्न्स भरा. हे रत्ना सेल्सवाल्यांना आपल्याला इन्फॉर्म करायला लागेल. ते रत्ना सेल्सवाले ज्यावेळेला त्याचं रिटर्न्स भरतील
त्यावेळेला त्या बिलाचंही आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. त्याच वेळेला इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला 40,500 सुद्धा मिळणार आहे. तर रत्ना स्टील्सवाल्यांनी भरल्यानंतर सुपर कार्सला ते पूर्ण रिप्लिकेट होणार. दोघांचेही रिटर्न मॅच झालं असतात आणि दोघांनी त्याचं पेमेंट जे आहे ते केलं असतं, त्याचं क्रेडिट आपल्याला मिळणार आहे. त्याचं तारखा साईडला दाखवलेल्या आहेत किंवा पहिल्या तारखेला काय होणार, दुसऱ्या तारखेला काय होणार आणि नंतर 4ही झाल्यानंतर हे 40,500 सुपर कारला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. धन्यवाद. मला वाटतं काही अंशी हे लक्षात आलं असेल आणि पूर्ण ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण टॅलीमधील प्रॅक्टिकल पाहणारच आहोत. ही कन्सेप्ट पुन्हा एकदा रिवाईज करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरही करायला विसरू नका. आणखीन आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. धन्यवाद.